मधल्या काळामध्ये सातत्याने चर्चा होती की भुजबळ साहेब भाजपत जाणार आणि त्यांची जवळीक ही मुख्यमंत्र्यांशी खूपच वाढलेली आहे. नाही, अशी चर्चा तुम्ही नेहमीच करता. काय 2 ठाकरेंच्या बाबतीत करता, 2 पवारांच्या बाबतीत करता, काय कोणी फडणवीसांना भेटलं, कोणी मोदी साहेबांना भेटलं, तर ह्या चर्चा तुम्ही नेहमीच करता. तर हे तुमचं ठीक आहे ना, चांगलं. म्हणजे असं आहे की ह्या चर्चा आम्ही करत नाही, चर्चा ज्या मीडियामध्ये करतात. पण भुजबळ साहेब आम्ही सातत्याने चर्चा करत होतो की राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर जाणार, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर जाणार. ते अजित पवारही नकार द्यायचे, शरद पवारही नकार द्यायचे, सुप्रिया सुळे नकार द्यायच्या, सगळे नकार द्यायचे. आणि एक दिवस सकाळी आम्ही उठलो तेव्हा बघितलं की राष्ट्रवादी भाजप बरोबर गेलेली होती. त्यामुळे चर्चा तेव्हाच उठतात जेव्हा कुठेतरी धूर काहीतरी आग लागलेली कसं जे असते. आहे ना, आता राजकारणात कधी काय होईल हे काही कोणी सांगू शकत नाही. अगदी खरं. कोण कुठे जाईल, कोण कुठे जाईल. काय तुम्हाला कधी वाटलं होतं का जॉर्ज फर्नांडिस हे बीजेपीच्या सरकारमध्ये जातील? कधीच वाटलं नव्हतं. खरं. मग झालं ना. असंच आहे राजकारणात, कुठे काय घडेल हे सांगणं फार कठीण आहे. काय लोक जे म्हणतात ना की हे सगळं अळवावरचं पाणी आहे, अगदी खरं. तसंच आहे ते.